चला आज आहे ना ही करटुल्यांची भाजी करते। कारभाऱ्यांनी ना करटुले घेऊन आलेत आणि ह्या करटुल्यांची भाजी मला करायला सांगितली। तर हे रानातले करटुले आहेत बरं काय। तर हल्ली आहे ना या करटुल्यांची शेती सुद्धा केली जाते, शेतात सुद्धा हे करटुले पिकवले जातात। तर हे करटुले आहेत ना हे खूप औषधी आहेत, भरपूर सारे विटॅमिन्स या करटुल्यांमध्ये असतात आणि फायबर्स मिनरल्स तर मिळतातच, पण शुगर लेवल कंट्रोल व्हायला मदत होते आणि हे ताकदवान आहे बरं काय। आणि पचनशक्ती सुद्धा याच्यामुळे ना वाढते। आणि आता ह्या करटुल्यांची भाजी कशी करायची चला सांगते। तर हे करटुले आहेत ना रानातले, त्यामुळे ना मी यांना पाण्यात एक थोडंसं 5 मिनिटं भिजत ठेवलेत, त्यामध्ये मीठ घातले थोडंसं, जरी काही कीटक वगैरे असतील तर ते निघून जातील म्हणून। तसं बघायला गेलं ना तर रानावनात जे करटुले मिळतात ना तर ते करटुले थोडेसे किडके वगैरे असतात आणि हल्ली शेती केली जाते तर त्या शेतीतल्या करटुल्यांवरती ना फवारणी केली जाते। फवारणी केल्यामुळे करटुले किडके निघत नाहीत, किडत नाहीत। तर तसं तुम्ही करटुले निवडून तुम्ही घेऊ शकता आणि हे अशी मिठाच्या पाण्यात घालून मग तुम्ही हे चिरून घेऊ शकता। तर मी कोवळे करटुले आहेत ना त्याचे बिया काढलेले नाही आहेत, जे कडक बिया आहेत ना त्या बिया काढून घेतल्यात आणि हे करटुले स्वच्छ धुवून घेतलेत चिरल्याच्या नंतर ना। आणि फोडणी करण्यासाठी इथे ना कढईमध्ये तेल घातले, तेल गरम झाल्यावरती जिरी मोहरी घातली आणि लसूण ठेचून घातलाय, कांदा छान परतून घेतलाय मऊ होस्तोपर्यंत। कांदा परतत असताना मीठ घातलंय आणि कांदा परतून झाला की मग एकच टोमॅटो यामध्ये चिरून घातलाय बारीक चिरून, आणि यामध्ये हळद आणि मिरची पावडर एवढंच आपण घातलेलं आहे, बाकी काहीच घालायचं नाहीये। हे करटुले घालून छान परतून घ्यायचं, झाकण ठेवून वाफ काढायची एक 7 ते 8 मिनिटं आणि शेंगदाण्यांचा कूट असा कुटून घ्यायचा आहे, भरड कुटायचा, छान लागतो असा करटुल्यांच्या भाजीमध्ये। आणि हा शेंगदाण्याचा कूट यामध्ये घालायचा, छान परतून घ्यायचे, करटुले शिजेपर्यंत याला परतून घ्यायचे। पाण्याचा एक थेंबही यामध्ये घालायचा नाहीये। खूप छान होते अशी या पद्धतीने केलेली भाजी, बारीक चिरलेली, वरतून कोथिंबीर घातली, मस्त आपली रानातल्या करटुल्यांची भाजी बनवून तयार झाली। तर नक्की तुम्हाला सुद्धा हे करटुले आढळल्यास करून पहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा।